मला येत नाही असं करायला. बघा माझ्या फायनली नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं तिसऱ्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमासाठी मी आज साडी घालून होती आहे. तर जाताना आपण साडी चेंज करायची आहे, या साडीवर नाही जायचंय वडाला पूजायला. आज आहे नवऱ्याचा सण. तर आज आपण पहिल्यांदा नैवेद्य बनवणार आहोत. पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे. मग पहिल्यांदा आपण डाळ शिजत घालू, नंतर ती शिजली की पुरण करू आणि देवपूजा करू. चला करूया सुरुवात. तर आम्ही घाटावरची आहे, तर दाखवतो आमच्या इकडे पोळ्या कशा करतात. मी पाव किलो डाळ आणले, पण एवढी तर काय जाणार नाही कारण मी आणि माझ्या आहो दोघच पोळ्या खातो. आहोंची फेवरेट डिश आहे, ते अर्धी डाळ घेते बस झालं. एवढं कोण खात नाही, भाऊजी तर काय खात नाहीत डाळ. तरी डाळ घेतली, साफ करायची थोडीशी, कचरा आहे का बघायचं. तर थोडीशी डाळ आहे त्यामुळे मी इथंच करते. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला सपोर्ट करा, व्हिडिओ मध्ये स्किप करू नका. डाळ मी कुकरला लावणार आहे, तर कुकरला डाळ लावले. पाणी टाकू आपण. मी याच्यातच कटाची आमटी पण बनवणार आहे, आमच्याकडे शेक म्हणतात, म्हणून पाणी थोडं जास्त घालत आहे. आणि याच्यात थोडस तेल टाकणार आहे. तेल टाकल्यामुळे लवकर डाळ शिजली जाते. पण लावते. डाळ शिजते. डाळ शिजली की त्याच्यातच आपण गुळ टाकायचंय आणि त्याच्यातच भात ठेवणार आहे नंतर. तोपर्यंत आपण देवपूजा करून घेऊ. चला. मला येत नाही असं करायला, मी आता नाही करते. पण या उलट आहे आता, भाऊजीने मला सांगितले. करते. तर वटपौर्णिमेला जे हे काळे मणी बांधतात ना मंगळसूत्रात, हे बघा असेवाले माझ्या मंगळसूत्रात पण बांधलेलं आहे. तर हे याच्यात 7 मणी असतात आणि ते दुसऱ्या बायकांच्या गळ्यात बांधायचं असतं. तर पण हे कशासाठी बांधतात हे मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. हे मी तोपर्यंत करून घेते. तर तो 2-3 केलेच मी. तर डाळ शिजले ती बघायला जायचंय आपल्याला, तोपर्यंत भाऊजी करतील. लावायच त्यांना का. चला, मला एक कुकरचा किस्सा सांगते. मी ना कुकर असाच उघडलेला, मला माहिती नव्हतं की असाच उघडायचा नसतो, याची हवा बिना काढता. आणि ना तो पूर्ण माझ्या हातावरच आलेला असतो. तर तुम्ही असं करू नका. याचा पूर्ण हवा आधी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग कुकरला चालू करायचा. आधी आपण डाळ शिजले का बघूया, नाहीतर गरम पाणी टाकून परत आपल्याला करावं लागेल. डाळ शिजलेली आहे आपली आणि ह्यात बघा पाणी पण आहे. मग याच पाण्याचा आपण शेक बनवायचे. तर हे पाणी आधी काढून घेते आणि त्याच्यानंतर ना हा गुळ जो आहे तो चिरलेला त्याच्यात टाकून आपण पुरण बनवायची प्रोसेस करूया. आता एवढी तर काय पुरणार नाही आपल्याला, त्यासाठी आपण गरम पाणी थोडंसं वापरू. पण आम्ही दोघंच खाणार आहे त्यामुळे थोडीशी शेक असली तरी बस झाली. होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं याच्यात, नाहीतर पुरण पातळ होतो. एवढं बस झालं आपल्याला. गरम आहे, पकडणं उचलायचं. आता ह्याच्यामध्ये गूळ टाकूया. गूळ आहे, पाव किलो गूळ आणि पाव किलो डाळ आणलेली, त्यातलं अर्ध मी वापरले सगळं. याच्यामध्ये थोडस जायफळ आणि वेलची पूड थोडीशी टाकली की याचा वास खूप भारी येतो. आता हे मिक्स होतंय. हे घट्ट होईपर्यंत त्याला शिजवत राहायचं आपण. तर आता आपला पुरण रेडी आहे. पीठ पण मी मळलंय आणि शेक पण टाकले.
साइड बाय साइड सगळंच करून घेऊ. तर आता मी पहिल्यांदा छोटी पोळी लाटते, ती गॅससाठी असते ती वाली, आणि त्याच्यानंतर ना पोळ्या करते. तर तुम्ही बघा, मी आमच्याकडे ना घाटावरती तेलच्या पोळ्या करतात, पण म्हणजे मला एवढं जमत नाहीत अजून, त्यामुळे मी पिठावरच्या करते. आणि पिठावरच्या पोळी करताना ना जो पळपूट असतो, आमच्याकडे पळपूट म्हणतात, काही काही पोळपाट वगैरे पण म्हणतात, तर मग मी त्याला रुमाल बांधून घेतलाय, नाहीतर पोळी खाली चिकटते. आणि जर आपण तेलच्या पोळ्या करतोय तर त्याला बांधायची काही गरज नसते. तर आता पहिल्यांदा ती गॅसची पोळी छोटी ती करून घेते, आणि गॅसची पोळी नंतर ना आपलं जेवण झालं की आपण ती तुळशीत ठेवतो. असं म्हणतात की अन्न म्हणजे जिथं आपण शिजवतो त्याला पहिल्यांदा पोळी ठेवायची असते, म्हणून गॅस फास्ट करते. पोळी लाटून झाली आपली, तेल लावून घेते म्हणजे तिखटणार आहे. आता ही पोळी टाकून घेते, तोपर्यंत पोळ्या करून घेऊन दुसऱ्या त्याला. आणि इकडे मी पेपर टाकलाय, तो पेपर ह्याच्यासाठी टाकलाय कारण बुटीत डायरेक्ट आपण पोळ्या नाही टाकू शकत गरम गरम, डायरेक्ट टाकल्या तर त्या चिकटतील, म्हणून आधी त्या थंड करून घ्यायच्या आणि मग बुटीत ठेवायच्या. भरभरून असा पुरून टाकायचा म्हणजे पोळी गोड होते. आणि माझ्या आऊला पोळी गोडच आवडते, त्यामुळे मी होईल तेवढे जास्त पुरण टाकते त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता पोळी किती छान फुगते माझी. छोटीशी आहे ती पण, आणि मोठी पण बघा. ते मला सारखं म्हणत असतात, नाक फुगून काय होत नाही, पोळी फुगून दाखव. आता बघा कशी फुगते माझी पोळी, परत म्हणायचं नाही मला येत नाही म्हणून. बर, आता आपण मोठ्या पोळ्या करून घेऊया नैवेद्याला. आमच्याकडे छोट्या छोट्या पोळ्या करत नाहीत, ज्या एवढ्याच असतात. घाटावरची माणसं आहे म्हटल्यावर मोठ्याच असतं सगळं. आमच्यात चपात्या पण मोठ्याच असतात, पळपुटाच्या आकारा एवढ्या. काही काहींच्यात छोट्याच चपात्या असतात. एक खाल्या बोलतात ना की म्हणजे 4 खाल्ल्या चार चपात्या खाल्ल्या, 5 चपात्या खाल्ल्या. आमच्याकडे असं नसते, 2 किंवा 1 चपाती खूप होऊन जाते, एवढी मोठी असते. पुरण जो घातलाय तो कडेपर्यंत आला पाहिजे. तर हे बघा पोळी आपली झालेली आहे, एवढी फुगले ती. त्याला फोडून साईडला ठेवते आणि गॅस कमी केलाय. आपली पोळी अजून झालेली नाही लाटून. तर पोळी झाली, आता गॅस फास्ट करते. परत थोडस तेल टाकते, तवा जास्त गरम होते. पटापट याच पद्धतीने आपण मोठ्या मोठ्या पोळ्या करून घेऊ. त्याच्यातनं हवा गेले पोळीची, माझ्याकडनं उलटनं घुसलं त्याच्यात, त्यामुळे फुगणार नाही. फुगल पण एवढी नाही. ते बघा इथून हवा गेली. वास तर खूप छान येत आहे. उपवास आहे त्यामुळे काय खाऊ नाही शकत. आणि पोळीला सारखी सारखी पलटायची नाही, नाहीतर मग ती कडक होते पोळी. झाली आहे पोळी आपली, काढून घेतली. तर झालं बाबा एकदाच सगळं जेवण. पोळ्या झाल्या, शेक झालं, भात ठेवलाय, भजी भाजली आणि पापड पण भाजले. आणि आता किचन पण पुसून घेतलाय. आता लवकर लवकर जाऊन आपण साडी घालून वडाला पुजायला जाऊ. तर ही साडी मी घालत आहे बघा, माझा फायनल लुक. तर हा आहे माझा वटपौर्णिमेचा फायनल लुक. कसं झालंय नक्कीच सांगा कमेंट मध्ये. तयारी पण झालेली आहे. चला मग आता आपण वट पुजून येऊया. इथून आम्ही गाडीवरून गेलो. गाडीवरून गेल्यामुळे बाकीचं काही दाखवता आलं नाही. इथं बायका भेटल्या, त्यांनी हळदी कुंकू लावलं, त्यांना पण हळदी कुंकू लावलं आणि त्यांनी वाण दिलं, ते घेतलं. आणि तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी आहे. तर मी तिथं गेले, पहिल्यांदा वडाची पूजा केली आणि त्याच्यानंतर फेरे घेतले.
तर खूपच गर्दी होती, त्यामुळं म्हणजे जमत नव्हतं घ्यायला, पण तसंच घेतलं फेरे. आणि त्याच्यानंतर ज्या बायका होत्या त्यांना ते मी काळं मणी जे घेऊन गेलेली ते त्यांच्या गळ्यात बांधलं आणि गळ्यात बांधल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतला आणि तिथून आम्ही निघालो मग घरी. झालेलं आहे आपलं पूजन करून, आता आपण घरी चाललोय. तर वडाला पूजून आलेलो आहे आपण. खूप गर्दी होती तरी पण झालं सगळं व्यवस्थित आणि ब्लॉग पण झालेला आहे. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थकले कारण की मी पायऱ्या चढत आले त्यामुळे समजून घ्या. बाय.